नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्व श्री गजानन महाराजांच्या अत्यंत आवडीचा दिवस तो म्हणजे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन. महाराज जेव्हा शेगावमध्ये प्रगट झाले ती तिथी होती माघ वद्य सप्तमी आणि ती तारीख होती 23 फेब्रुवारी 1878. संतांचे जे प्रगट दिन आहेत आपण ते तिथीप्रमाणे साजरे करतो. त्यामुळे यावर्षी माघ वद्य सप्तमी जी आहे ती 2 फेब्रुवारीला आली आहे. म्हणजे महाराज जरी 23 फेब्रुवारी रोजी प्रगट झाले होते परंतु तिथीप्रमाणे आपण संतांचे प्रगट दिन साजरे करतो. त्यामुळे यावर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा 2 फेब्रुवारीला आहे. आपल्या सर्व श्री गजानन महाराजांच्या भक्तांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस. आपल्या सगळ्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांच्यासाठी तो एक आनंदाचा सोहळाच असतो म्हणजे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन. आता श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन तर आपल्याला साजरा करायचाच आहे. त्यासोबतच श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला भक्ती सेवा करणे देखील तेवढंच गरजेचं आहे. गजानन विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे, 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावं, कारण की मी त्यामध्ये पारायणाच्या पद्धती सांगितल्या आहेत की पारायण कसं करावं. म्हणजे प्रगट दिनापर्यंत किंवा प्रगट दिनाच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही पारायण कसं करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल की महाराजांचं पारायण कसं करायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती असणार आहे की ज्यांच्याकडून पारायण करणं होत नाही त्यांनी काय करावं. ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही म्हणजे मेल आहेत, फिमेल आहेत, वर्किंग आहेत, वेळच मिळत नाही, मग अशा वेळी काय करावं. तर तुम्ही श्री गजानन महाराजांचं स्तोत्राचं वाचन करू शकता, बावन्नीचं वाचन करू शकता आणि हेही नाही जमलं तर तुम्ही श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा. नामस्मरण एवढं श्रेष्ठ काहीच नाही. तुम्ही एकतर ठरवून तुम्ही नामस्मरण करू शकता की प्रगट दिनापर्यंत जे काही 11 दिवस आहेत किंवा 15 दिवस आहेत किंवा प्रगट दिनापर्यंतचे 7 दिवस असतात ते देखील खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे मुळातच तो सप्ताह जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्या सप्ताहामध्ये त्या गुरूंच्या, त्या देवांच्या शक्ती ह्या वायुमंडलामध्ये प्रवाहित झालेल्या असतात आणि आपल्याला जर का त्या आकृष्ट करायच्या असतील आपल्याकडे तर आपल्याला आवर्जून भक्ती सेवाही करावी लागेल. तर नामस्मरण करण्याचं तुम्ही संकल्प नक्की घेऊ शकता. नामस्मरण तुम्ही करू शकता. महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त तुम्ही महाराजांच्या चरणाशी तुम्ही नामस्मरण अर्पण करू शकता. आता नामस्मरण कसं करायचं आहे, नामस्मरण करण्याच्या देखील पद्धती आहेत. एक तर तुम्ही चालता बोलता नामस्मरण करा किंवा मग तुम्ही माळ घेऊन नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही जी काही संख्या ठरवली आहे की मला या 7 दिवसामध्ये किंवा 11 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये मला एवढा नामजप महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे, मग त्यानुसार तुम्ही तुमची माळीची संख्या ठरवून घ्या की तुम्हाला रोज 5 माळी घ्यायच्या आहेत की 11 माळी घ्यायच्या आहे, जेणेकरून प्रगट दिनापर्यंत महाराजांच्या चरणाशी तुमचं नामस्मरण हे अर्पण होईल. आता यामध्ये देखील एक कंडिशन आहे की ज्या स्त्रिया आहेत मग पिरियडची डेट आली तर काय करायचं. नामस्मरण करायला म्हणजे पिरियड जरी आला तरी सुद्धा चालते, नामस्मरण करायला काही हरकत नाही. परंतु जर समजा आता देवघरासमोर बसून तुम्ही नामस्मरण करत आहात तर मग तुम्ही त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जर का 3-4 दिवस असतील तर मग तुम्ही 3-4-5 दिवस तुम्ही देवघरासमोर बसू नका. तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसून तुम्ही नामजपा करू शकता. नामस्मरण करायला काहीच हरकत नाही. हां, ग्रंथाचं जर का पारायण करायचं असेल तर आपण ग्रंथाला हात लावू शकत नाही. ते दिवस आपल्याला तेवढे स्किप करावे लागतील आणि त्यानंतरच मग अध्याय हे आपल्याला पूर्ण करावे लागतील. परंतु नामस्मरण करायला काहीच अडचण नाही. तुम्ही चालता बोलता नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही माळ घेऊन देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. पिरियड असला तरी सुद्धा फक्त मग देवघरासमोर बसायचं नाही, दूर बसायचं आणि नामस्मरण करायचं. एक छान चांगली जागा शोधायची आपल्या घरामधली शांततेची जागा आणि तिथे बसायचं आणि नामस्मरण करायचं. परंतु श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आवर्जून तुम्ही नामस्मरण करण्याचा तरी प्रयत्न करा. म्हणजे आता पारायण होऊ शकत नाही, बावन्नीचं वाचन होऊ शकत नाही, स्तोत्राचं वाचन होऊ शकत नाही, अजून श्री गजानन विजय ग्रंथ ज्यांच्याकडून वाचणं होत नाही, श्री गजानन महात्म्य देखील तुम्ही वाचू शकता परंतु आता ते देखील होणार नाही. तर या कंडिशनमध्ये मग तुम्ही नामस्मरण तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे. भगवंताला आपल्याकडून काहीही नको. खरंच सांगते तुम्हाला, महाराजांना आपल्याकडून काहीच नको. आपण जे काही त्यांना देऊ ते आपल्याला शतपटीने परत करत असतात. म्हणजे तुम्ही एक वेळ जरी महाराजांचं अतिशय मनोभावातून नाव घेतलं तर तेच तुम्हाला 1000 पटीने परत मिळते. त्यामुळे आपण महाराजांची सेवा भक्ती करण्यासाठी कधीही कंजूसी करू नये. आपण शक्य तेवढी महाराजांची सेवा भक्ती करावी. सगळ्यांच्या मागे व्याप आहेत, सगळेजण आपापल्या कामामध्ये मग्न असतात, तरी सुद्धा आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपली महाराजांची सेवा करण्यासाठी आपण दिवसभरातला थोडासा तरी वेळ आवर्जून काढावा आणि नामस्मरण करण्याचा तरी प्रयत्न करावा. असं होतं की आपण ठरवतो एक आणि होतं एक. म्हणजे आपण जर का ठरवलं की दिवसभरामधल्या मला 11 माळी घ्यायच्या आहेत
परंतु घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा 3-4 दिवसामध्ये त्या माळी तुम्ही रोज समजा तुम्ही 11 माळी घेत असाल तर मग अजून 2-2, 3-3 घ्यायच्या. म्हणजे आपण जर का जास्त माळी घेतल्या तर काही वाईट होणार आहे का? बिलकुल होणार नाही. किंवा महाराज जर का कमी माळी घेतल्या तर रागवणार आहेत का? एखाद्या दिवशी घेणं नाही झालं तर महाराज रागवणार आहेत का? बिलकुल नाही. महाराज हे मुळातच भक्तवत्सल आहेत. त्यांना आपला भोळा भाव, आपली भक्ती हवी आहे. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करताना किंवा कुठलीही महाराजांची सेवा करताना मनात भीती न बाळगता आवर्जून तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला अशा कमेंट येतात की ताई माझं आज मी ठरवलं होतं ते माझ्याकडून झालं नाही, मग महाराजांचं कसं, महाराज रागवतील का? अरे महाराज कशाला रागवतील? महाराजांना त्यांचे भक्त खूप प्रिय असतात. त्याला जसे महाराज प्रिय आहेत तसंच महाराजांना त्यांचे भक्त हे 1000 पटीने प्रिय आहेत. महाराज मुळातच माऊली आहेत. महाराज मुळात भक्तवत्सल आहेत. माऊली म्हणजे एक आई जशी आपल्या मुलांना सांभाळते तसंच महाराज आपल्याला सांभाळतात. त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा करताना महाराजांवरती संशयरहित होऊन महाराजांची भक्ती सेवा उपासना करा. आणि जेव्हाही आपल्याला असं वाटत असेल की आता माझ्याकडून होणं शक्य नाही तर तसं तुम्ही महाराजांना सांगा की महाराज आज माझ्याकडून होत नाही, मी या 2-3 दिवसामध्ये ते पूर्ण करते, किंवा माझ्याकडून हे झालं नाही कारण आज असं कारण होतं तसं कारण होतं. म्हणजे ज्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्री आहेत मग त्यांना घरचंही बघायचं असते, मुलं असतील त्यांचे बघायचं असते, ऑफिसचाही लोड असतो. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याकडून भक्ती होत नाही. पण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही बेटर असते. आपण भक्त जर का आपण स्वतःला म्हणत असू तर मग आपलं देखील कर्तव्य आहे की आपण महाराजांच्यासाठी काहीतरी करावं. महाराजांचा एवढा सुंदर छान प्रगट दिन आहे, त्यानिमित्ताने आपण महाराजांच्या चरणाशी थोडीशी सेवा अर्पण करावी, महाराजांची सेवा करावी, महाराजांची भक्ती करावी. आपण थोडं थोडं जेव्हा करतो तशानंच आपली भक्ती ही पुष्ट होते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की पचेल तेवढंच खावं, आणि ती खरी गोष्ट आहे की पचेल तेवढंच खावं. त्यामुळेच आपण भक्ती करताना देखील आपल्याकडून जेवढी भक्ती होईल तेवढंच आपण ठरवावं, तेवढंच ठरवून आपण महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. आता कुणी 11 माळी घेते किंवा कुणी 21 माळी घेते, म्हणून आपल्याकडून जर का शक्य नसेल तर आपण एकच माळ घ्यायची. आपण कशाला कुणाचं बघायचं की हा व्यक्ती एवढं करतोय की तेवढं करतो आहे. आपण तेवढं बघायचंच नाही, आपण आपल्याकडून किती होते, आपण किती वेळ देऊ शकतो, आणि जो आपण वेळ देऊ मग तो फक्त महाराजांच्यासाठी राहील. म्हणजे तुम्ही 1 माळ घेताय, 108 वेळेस तुम्ही गणगण गणात होते हा मंत्र म्हणत आहात, तर मग त्या 108 वेळेसमध्ये तुमच्या मनामध्ये दुसरा कुणाचा एक वेळ देखील विचार यायला नको. फक्त महाराज आणि आपण महाराजांचे चरण सानिध्यामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपण महाराजांची नामस्मरण करत आहोत, एवढंच आपल्या डोक्यामध्ये असायला हवं. तेव्हाच आपली भक्ती अजून पुष्ट होते आणि आपण जी काही सेवा करू, जी काही भक्ती करू ती महाराजांपर्यंत पोहोचायला मदत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.